बिग बॉस मराठी भाग क्रमांक 65 शेवट आलेले. आता 2 ते 3 दिवस राहिलेले. आता काल काय काय झालेले तर काल झालं उर्वरित सदस्यांचा प्रवास दाखवण्यात आला. परवा काही जणांचा दाखवण्यात आला होता आणि काल काही जणांचा दाखवण्यात आला होता. तर प्रथम दाखवण्यात आला जान्हवीचा प्रवास. तसा खरंच पाहिलं तर चढ उतार जो प्रॉपर आपण म्हणू शकतो तसा झालेला होता. कारण सुरुवातीला ज्या 2 वाईट गोष्टी झाल्या, अत्यंत वाईट. पहिली म्हणलं तर वर्षाताईंना जे पुरस्काराबद्दल बोललो होतं ते, की सरकाराकडून जे पुरस्कार मिळाला होता वर्षाताईला त्याबद्दल जी बोलली होती ते एक अत्यंत वाईट झालं. तो जो शब्द होता, तिचं जे वाक्य होतं ते एकदमच वाईट. आणि दुसरं पॅडे दादाबद्दल ओव्हर ॲक्टिंगचा जो विषय झाला होता ते. तर या 2 गोष्टीमुळे तिचा प्रवास खरं तर फार चढ उतार झाला. ते खरंच गोष्ट वाईट होती. ती पाहिली तर त्या 2 गोष्टी अत्यंत वाईट होत्या. तर या प्रकारे तिचं तरी थोडं पुढं सुधारण्यात आल्या होत्या काही गोष्टी. शेवटी आता चांगलं सुधारण्यात आलेली आहे. पण ते आता खरं आहे की खोटं आहे हे कोणालाच माहीत नाही. की पहिलं ते रूप खरं होतं की हे रूप खरं आहे, याच्यातच गोंधळ चालू आहे सध्या. तर अशा काही प्रकारचा प्रवास तिचा दाखवण्यात आलेला होता. तर दुसरा प्रवास दाखवण्यात आला डीपी दादाचा. खरं पाहिलं तर आधी ग्रुपमध्ये व नंतर स्वतःच्याच ग्रुपचा त्याग करणारा माणूस म्हणलं तर डीपी दादा. तर आता त्यांचा जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर म्हणजे आधीचे बिग बॉसच्या आधीचे जर पाहिले असेल तर संपूर्ण कॉमेडी व्हिडिओ राहायचे, व्यवस्थित राहायचे. पण तीच कॉमेडी पूर्ण ते जे त्यांचं पूर्ण वातावरण म्हणा किंवा त्यांचा जो स्वभाव होता तो बिग बॉसमध्ये बिलकुल दिसलेला नव्हता. म्हणजे फार कमी प्रमाणात म्हणू शकता तुम्ही. त्यांची जी शैली आहे ना ती बिग बॉसमध्ये दिसलीच नाही पहिल्यापासून. आणि नंतर गोष्ट झाली आहे अंकिता आणि अभिजित दादाच्या मागे ते फ्रंटला दिसत नव्हते डीपी दादा. हे त्यांनी स्वतः सुद्धा कबूल केलं. त्यामुळेच ते ग्रुप सोडून गेले की ते दिसतच नाहीये बिग बॉसमध्ये. ते दिसतच नव्हते. अंकिता आणि अभिजितच्या मागे दिसत होते. तर हे त्यांनी सुद्धा कबूल केलं. आणि अशा काही प्रकारचा त्यांचा जो पूर्णतः प्रवास होता तो दाखवण्यात आलेला होता. ठीक आहे, चांगली आतापर्यंत इथपर्यंत आले म्हणजे भरपूर मोठी गोष्ट झाली. तर अशा प्रकारचा त्यांचा सुद्धा प्रवास होता. तर शेवटचा जो व्यक्ती आहे त्याचा प्रवास दाखवण्यात आला तो म्हणजे सूरज. तर गावातील मुलगा आहे खरं पाहिलं तर. जो प्रवास दाखवण्यात आलेला होता त्याचा संपूर्ण तो वादविवाद, भांडण, अपशब्द बोलणं असं काहीही नव्हतं. म्हणजे आतापर्यंत त्याच्या प्रवासात वादविवाद तुम्ही थोडाफार, पण अपशब्द त्याच्याकडून कधीच नाही. एक सामान्य माणसासारखा खेळलेला जसं जमतंय तसं तो सूरज खेळला होता खरं पाहिलं तर. खरं पाहिलं तर ते गार्डन मधला सीन पाहिला असून ते स्वच्छ करताना तो एक होता. किंवा गणपतीचं जे त्यांचा प्रोग्राम झाला होता तिथं कार्यक्रम झाला होता तिथं प्रसाद ठेवण्याचा जो क्षण होता तो खरं पाहिलं तर सामान्य जनतेला अत्यंत आवडलेले हे क्षण होते. आता हे पण एक सत्य आहे की TRP वाढवण्यात हा एक महत्त्वाचा पॉईंट की TRP वाढवण्यात सूरजचा थोडा तरी हात आहेच. गावाकडचे लोक जे पाहताय खरं पाहिलं तर ते सूरजमुळे पाहताय असं आपण तरी म्हणू शकतो. आता एक महत्त्व सांगायचं झालं तर सूरजला संपूर्ण शोमध्ये जसं दाखवण्यात आलंय, आता तुम्ही जर त्याचे बाहेरील व्हिडिओ पाहिले असेल तो एक भाग वेगळा आहे आणि इथे जो बिग बॉसचा प्रवास आहे तो एक भाग वेगळा आहे. तुम्ही त्याला त्या मागच्या याच्यावरून जज करत असाल खरं पाहिलं तर त्याचा जो व्हिडिओ होते त्याच्यावरून जज करत असाल तर तुम्ही इथे शो पाहिल्यानंतर स्वतः चूक म्हणसाल त्या गोष्टीला. कारण इथे भरपूर गोष्टी त्याचे म्हणजे त्याच्यात पूर्ण आयुष्य जाणून घेतलं आहे लोकांनी की तो कसा गरीब आहे किंवा काय गोष्टी घडल्या आहेत. तर भरपूर बदल आहेत खरं पाहिलं तर. राहिली गोष्ट पूर्ण शोमध्ये त्याला साथ कोणी दिली, संपूर्ण शिकवण्याची पद्धत म्हणा किंवा सगळ्या गोष्टी कसं वागायचं काय करायचं या संपूर्ण गोष्टींमध्ये पॅडे दादाचा भरपूर मोठा हात आहे. त्याच्या मागून खेळताय किंवा त्याचा सपोर्ट घेऊन पॅडे दादा खेळताय. भरपूर आरोप झाले पण माझ्या मते तरी पॅडे दादाचा भरपूर सपोर्ट पडला सूरजला. तर अशा प्रकारे त्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. तर आता 2 ते 3 दिवस राहिले. टॉप 5 मध्ये कोण येणार? एक जण आज जाणार. आज जर आपण पाहिलं तर एक जण जाणार आहे. त्यामुळे टॉप 5 मध्ये कोण येत आहे, कोण विनर होत आहे हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. तर टॉप 5 मध्ये कोण राहणार? बिग बॉस सीझन 5 कोण विजेता ठरणार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.